डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर. भाग्यश्री, गौरी, शालिनी, डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर. डेफिनेशन मध्येच डायरेक्शन, पोझिशन पासून त्याच्या सेंटर पर्यंत. कार्तिक, रिलेशन बिटवीन अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी. नितीन, गौरव, रितेश, उजैब, किरण. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी and angular velocity. नेहा, मधु, अतुल. V is equal to r omega. Relation between linear acceleration and angular velocity. And angular velocity. काय केलं माहितीये का तुम्ही? नीट वाचून नाही आले. आता मी शॉर्ट मध्ये रिव्हिजन घेतो, नीट लक्ष द्या. देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ मोशन, बट वी विल स्टडी सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल मोशन इन दिस चॅप्टर, रोटेशनल डायनामिक्स. हे रिव्हिजन आहे रोटेशनल डायनामिक्सचं, जे आपण 16 डेटला मागच्या महिन्यात घेतलं होतं, जानेवारी. आज 16 फेब्रुवारी, त्याच्यामुळे आपण त्याचं काय करतोय, रिवाइज करतोय. फर्स्ट, circular motion. The motion of an object along the circumference of the circle is called circular motion. The characteristics of circular motion: it is periodic motion एक, आणि it is accelerated motion. त्याच्यानंतर आपण बघितलं त्याच्या काही कन्सेप्ट. सगळ्यात पहिली होती रेडियस वेक्टर. The vector drawn from position of the particle to the center of the circle. Circular motion is called radius vector. It is denoted by r and measured in meter. Angular displacement, the angle traced by radius vector in given time is called angular displacement. Angular velocity, the rate of change of angular displacement is angular velocity. त्याच्यानंतर angular acceleration, the rate of change of angular velocity is called angular acceleration. Angular displacement is denoted by theta, angular velocity is denoted by omega, and angular acceleration is denoted by alpha. Relation between linear and angular is as follows. Theta is equal to S is equal to r theta, V is equal to r omega, and alpha is equal to r A is equal to r alpha. त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन लिनियर एक्सेलरेशन अँड अँग्युलर व्हेलॉसिटी इज A is equal to minus r omega square. हेच आपण सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स मध्ये वापरलं होतं, आठवतंय? हेच वापरून आपण त्याची फॉर्म्युले मिळवली होती. त्याच्यानंतर त्याचं डायरेक्शन जे आहे अँग्युलर व्हेलॉसिटीचं, इट इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. इमॅजिन दॅट curved finger is and thumb is stretched outward. Then if the curved finger indicates direction of motion, circular motion of particle, then thumb indicates the direction of particular velocity or angular velocity, आपण ज्याला म्हणू angular acceleration किंवा angular displacement. अशा पद्धतीने आपण फर्स्ट डे ला एवढे सगळे पॉइंट कन्सिडर केले होते, जे डिटेल मध्ये लिहून घेतले होते. मी तुम्हाला ते शॉर्ट मध्ये सांगितले. तुम्ही जर नीट वाचलं असतं, तुमच्याकडे अवेलेबल होतं, जशाला तसं जे शिकवलंय ते अवेलेबल होतं, पण तुम्ही लक्ष दिलं नाही. आणि आज हा पहिला दिवस आहे दुर्लक्ष करण्याचा, कालचा. उद्या जर असं दिसलं तर मग मला वाटतं की याचा काही उपयोग नाही, मग रिव्हिजन पण नाही, डायरेक्ट मी माझं शिकवण्याचं काम कर. याचा फायदा तर व्हायला पाहिजे ना. पण तुम्हाला काय वाटतंय, माझा दिवस जातो पूर्ण माहिती का त्याच्यात? तुम्हाला वाटत असेल जात असेल का नसेल? ते एडिट करा, ते हे करा, ते करा, तुम्हाला कसं व्यवस्थित वाटेल त्याच्यासाठी. तुम्ही जर त्याचा फायदा नसताल घेत तर मग उपयोग काय? फायदा नाही ना त्याचा काही. आणि हे पण कळतं की तुम्ही पाहताय का नाही पाहत, त्याच्यामुळे ती वेगळी गोष्ट आहे, पाहिलं असं म्हणणं. माझं मत काय,
तुम्हाला जर का ते जशाला तसं आठवत असत ना, मग काहीच प्रॉब्लेम नाही, पाहायची पण गरज नाही, ऐकायची गरज नाही. फक्त माझं मत एवढं आहे की तुम्हाला इथं विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर देता आले पाहिजे, बस. मग ते कोणत्या का पद्धतीनं होईल, समजलं? उद्या मला असं आढळलं नाही पाहिजे, मी अजून 2-4 दिवस वाट पाहिजे. सिरियसली करायचं, जे करायचं ते सिरियसली करायचं, प्रत्येकाने करायचं. नुसतं ऐकूच पाठ होणार आहे. मला सांगा, याच्या व्यतिरिक्त मी काय विचारलं तुम्हाला, शिकवलं त्याच्या व्यतिरिक्त? आता बघा आजचा हे सांगितलं ना, A इज इक्वल टू मायनस आर ओमेगा स्क्वेअर, A इज इक्वल टू मायनस आर ओमेगा स्क्वेअर. ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर ऍक्सलरेशन, जे आपण सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल मध्ये वापरलं होतं, MA वापरलं होतं ना. ते मायनस साइन कशासाठी येते पण सांगितलं होतं. ते प्रूव्ह करून दाखवायचं तर मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आता आपण बघू कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. काय शिकणार आहेत आपण? काय? कंडिशन्स for obtaining steady interference pattern. तुम्हाला जर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल तर कोणकोणत्या कंडिशन आहेत? आणि एक गोष्ट अजून, आता दर सॅटरडेला आपण फक्त प्रॉब्लेमच घेणार आहे, शिकवणार नाही. पहिल्या लेसनचे राहिलेत ना, मी नंतर ठरवलं होतं की पाठवून देऊ, पण मग पाठवून देण्यामध्ये तसं तुम्ही गाईडमध्येही पाहू शकतात, मग पाठवून देण्यात काय अर्थ आहे. म्हणून मग मी काय केलं, असं ठरवलं की आता सॅटरडेला, दर सॅटरडेला फक्त प्रॉब्लेमच होती. जे लेसन झाला आपला त्याचे प्रॉब्लेम दर सॅटरडेला होती. इथं जेवढे होतील 2-4 रोज तेवढे. आणि उद्या बरोबर अर्ध्या तासातच एक्झाम द्यायची, टेस्ट द्यायची. त्या अर्ध्या तासात पेपर चेक करून देतो. उद्या सॅटरडे. कशावर टेस्ट आहे? आजपर्यंत जे शिकवल त्याच्यावर, आजच्या डेट पर्यंत. बघा, कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. पहिली कंडिशन, the sources should be काय? coherent. काय पाहिजेत सोर्सेस? coherent. What is mean by coherent sources? The sources who have same frequency and phase difference is same all time. Coherent sources म्हणजे the sources whose frequencies are same and phase difference is constant all time. This is the one of the important condition for the steady interference pattern, because coherent sources are those sources which have same frequency and phase difference is same all time. So maxima and minima will constant, does not change with respect to time. मॅक्झिमा म्हणजे ब्राईट, मिनिमा म्हणजे डार्क. मॅक्झिमा आणि मिनिमा टाइम सोबत बदलत नाहीत. आणि मॅक्झिमा मिनिमा टाइम सोबत न बदलल्यामुळं, आता मला सांगा, हात जर मोबाईल आपण व्हिडिओ करतोय तर मोबाईल जर कोणाच्या हातात दिला तर काय होईल? जे चित्र आहे, जे पिक्चर आहे ते स्टेबल नाही राहणार. हे वर जाईल, खाली येईल. तो कोणाला बोलत असला की खाली जाईल, ते वरचं दिसणार नाही. पण आपण काय केलं, मॅक्झिमा मिनिमा म्हणजे काय? आता मोबाईल एका जागेवर कॉन्स्टंट असल्यामुळं त्याची फ्रिक्वेन्सी, हलण्याची तीव्रता आहे किंवा टाइम नुसार जो डिफरन्स होणार आहे त्याच्या
अँगलवर, तो होणार नाही ना. तसंच जे कोहरंट सोर्सेस असतात ते काय करतात, लाईट सेम फ्रिक्वेन्सीची बाहेर टाकतात आणि काय फेज डिफरन्स कॉन्स्टंट राहतो, टाइम नुसार बदलत नाही. म्हणजे टाइम नुसार न बदलल्यामुळं जो डार्क आहे तो डार्कच राहतो, जो ब्राईट आहे तो ब्राईटच राहतो. आणि डार्क आणि ब्राईट सेपरेट राहण्यालाच इंटरफरन्स पॅटर्न म्हणायचं, तो आपल्याला अवेलेबल होतो. इमॅजिन two sources are not coherent, then what will happen? Two sources are not coherent, what will happen? Amplitude चा काय सांगते? कोहरंट सोर्सेस नाही आहेत म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी सेम नाही, and the phase difference changes with respect to time, so maxima and minima will change with time, and dark appears as a bright and bright appears as a dark after each time interval, so interference pattern will get blurred. ब्लर होऊन जाईल, हे असं होईल, ब्राईट डार्क होईल, डार्क ब्राईट होईल, ब्राईटच्या डार्कच्या मध्ये ब्राईट येईल, ब्राईट आणि डार्कच्या मध्ये डार्क येईल. ते बदलतच राहील, ते कायम राहणारच नाही. आणि कायम न राहिल्यामुळे काय होईल, इंटरफरन्स पॅटर्न क्लिअर नाही दिसणार. येतंय का लक्षात? म्हणून सोर्सेस कसे पाहिजेत? कोहरंट सोर्सेस आर दोज सोर्सेस who have a same phase difference, constant phase difference with all time and frequency is same. लक्षात ठेवा, कोहरंट फ्रिक्वेन्सी फेज डिफरन्स, कोहरंट फ्रिक्वेन्सी फेज डिफरन्स लक्षात ठेवायचं. कोहरंट म्हणलं की फ्रिक्वेन्सी फेज डिफरन्स, बाकी वाक्य रचना आपल्याला करता येते. कोहरंट फ्रिक्वेन्सी phase difference. Coherent sources are those sources which have a same phase difference all time and with same frequency. If sources are not coherent, then phase difference will change, maxima and minima will change their positions and interference pattern get blurred. So to obtain clear interference pattern, we need two sources कोहरंट. समजलं? समजलं तर हो म्हणा, तुझे इकडे लक्ष दे. समजलं तर हो म्हणा, नाही समजलं तर सरळ म्हणा सर म्हणजे काय अडचण आहे तुम्हाला, कोहरंट सोर्सेसच का पाहिजेत, तुम्हाला काय ऑब्झर्व करायचंय स्क्रीनवर, इंटरफरन्स पॅटर्न करायचा आहे ना ऑब्झर्व. हा इंटरफरन्स पॅटर्न स्क्रीनवर पाहिजे ना तुम्हाला. मग ही लाईन आणि ही, मला सांगा, ही लाईन इथं आली, ही लाईन इथं गेली, ही लाईन तर वाचता येईल का तुम्हाला? मोबाईल असा हालत राहिला तर ही लाईन इथं जाईल, ही लाईन इथं येईल, ही लाईन गायबच होईल, तर तुम्हाला वाचता येईल का? नाही वाचता येणार. मग तुम्ही काय म्हणताल, सर ते मोबाईल टॉर्च सुद्धा, साधा टॉर्च आपण असा करा, तुम्ही काय म्हणताल, लाईट गेली समजा तर मी टॉर्च असं पकडलं, तुम्ही काय म्हणताल, सर टॉर्च व्यवस्थित पकडा आम्हाला दिसेल, कारण कधी अंधार कधी असं होईल ना, त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसणार नाही ना. तसंच इंटरफरन्स पॅटर्नचं होतं जर कोहरंट सोर्सेस नसले तर. येतंय लक्षात सगळ्यांच्या? कोणाला काय अडचण? ही एक्सप्लेनेशन मी त्याच्यावर टाकलं ना नंतर, नाहीतरी ते टाईप करूनच टाकावं लागतं. The sources should be monochromatic. What is mean by monochromatic? भाग्यश्री सांग, समृद्धी, शालिनी, नेहा, गौरी, एकच. तुम्ही याच्यामध्ये बायोलॉजीमध्ये बॉटनीमध्ये शिकला असताना 2 प्रकारचे प्लास्टिड असतात प्लांटमध्ये. एकाला म्हणायचं ल्युकोप्लास्ट, एकाला म्हणायचं क्रोमोप्लास्ट.
ल्युकोप्लास्ट म्हणजे ज्याच्यात फक्त एकच कलर असतो व्हाईट, दुसरा नसतो. क्रोमोप्लास्ट म्हणजे त्याच्यात वेगवेगळे कलर असतात. त्याचंच एक एक्झाम्पल आहे क्लोरोप्लास्ट, ज्याचा ग्रीन कलर असतो. क्रोमॅटिक हा शब्द बनलेला आहे वेगवेगळे कलरसाठी. द लाईट who have only one wavelength. मोनो म्हणजे वन. मोनॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड केमिस्ट्रीमध्ये मोनो म्हणजे वन. मोनो म्हणजे काय? मोनॉमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल मॅथमध्ये शिकलो ना आपण. मोनो म्हणजे वन. मग वनच क्रोमा म्हणजे कलर, एकच कलर असतो, त्याला काय म्हणायचं? मोनोक्रोमॅटिक. द लाईट हू हॅव ओनली वन वेवलेंथ इज कॉल्ड monochromatic light. The light who have only one wavelength is called the light only one wavelength is called monochromatic light. ज्या लाईटची वेवलेंथ एकच वेवलेंथ असती त्या लाईटला काय म्हणायचं? मोनोक्रोमॅटिक लाईट. तुम्ही म्हणताल वेवलेंथचा काय संबंध आहे? तर तुम्हाला माहिती आहे, we have studied that the fringe width or band width is depends on lambda. What is mean by lambda? Wavelength. What is mean by W? ब्राईट मधला डिस्टन्स. ब्राईट मधलं किंवा डार्क मधलं डिस्टन्स, त्याला विड्थ म्हणतात. आता हा ब्राईट आहे, दुसरा नेक्स्ट, याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते डब्ल्यू आहे. आता लॅम्बडा बदललं, डब्ल्यू कॉन्स्टंट राहील का? तेच होईल. बदलन समजा लॅम्बडा कमी झालं की डब्ल्यू कमी होईल, एवढंच होईल. म्हणजे ब्राईट इथं येईल, डार्क दुसरा ब्राईट इथं येईल. आता थोड्या वेळाने लॅम्बडा वाढली की ब्राईट इथं येईल, याचं ब्राईट इथं येईल. म्हणजे कोणाचं ब्राईट इथं, कोणाचं ब्राईट इथं, कोणाचं ब्राईट इथं. म्हणजे जसं की रेड कलरचं इथं, ब्ल्यू कलरचं इथं, व्हायलेट कलरचं इथं. मग आता हा इंटरफरन्स पॅटर्न आहे का? ब्राईटच खूप झाले, सगळे पॉइंट ब्राईटच आहेत ना. सगळे इलेक्शनला उभे राहिले, वोट कोण देणार? म्हणजे एक उभा राहत असतो, बाकीचे वोट करत असतात. तसं एक ब्राईट असतो, एक डार्क असतो, मध्ये थोडा गॅप असतो. इथं गॅपच नाही ना, सगळे ब्राईट. का? 7 कलर आहेत. का? मोनोक्रोमॅटिक लाईट नाहीये. मग मोनोक्रोमॅटिक लाईट नाहीये तर असं होतं. मोनोक्रोमॅटिक लाईट असल्यावर एकाच कलरचं तयार होईल ना, एकच वेवलेंथ असल्यावर एकच कलर तयार होईल ना. समजा रेडची तर इथंच होईल ना ब्राईट, हे बाकीचे होणारच नाहीत ना. आणि इथं डार्क तर डार्क असं होईल का नाही? To obtain steady interference pattern, we need two sources must be monochromatic. If they are not monochromatic, then the fringe width depends on wavelength, as different colors of light present in the light have different wavelengths, so different fringe widths are formed, and each color's dark or bright point will be coincide with each other, and such mixed interference pattern will form in which there is no fringe width. तिथं फ्रिंज विड्थच नाही, असा एक मिक्स इंटरफरन्स पॅटर्न तयार होईल. त्याला आपण इंटरफरन्स पॅटर्न तर नाही म्हणू शकणार. त्याच्यामुळं जर इंटरफरन्स पॅटर्न तुम्हाला पाहिजे असेल तर मोनोक्रोमॅटिक पाहिजे. लाईट कसा पाहिजे? मोनोक्रोमॅटिक पाहिजे. समजलं? कोणाला काय अडचण? काय लिहितात मग? इफ लाईट इज नॉट मोनोक्रोमॅटिक, देन we know that the fringe width depends on wavelength of the light, and except monochromatic light, all light have different wavelengths for different colors. Then fringes with different colors will overlap with each other. Such mixed pattern will appear, which is not interference pattern. So to obtain interference pattern, we need
मोनोक्रोमॅटिक लाईट. समजलं का? मग काल एक प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की तुम्हाला एक प्रश्न पडायला पाहिजे. कोणता? तर तो प्रश्न होता, यंगच्या एक्सपेरिमेंट मध्ये इंटरफरन्स पॅटर्न का तयार झाला? त्यानं तर कुठंच मी सांगितलं नव्हतं, कुठंच लिहिलेलं नाही की त्यानं मोनोक्रोमॅटिक लाईट यूज केला. त्यानं फक्त कोहरंट सोर्सेस यूज केले, हे आपण पाहिलं. पण त्यानं मोनोक्रोमॅटिक लाईट कुठंच यूज नाही. मग यंगच्या एक्सपेरिमेंट मध्ये स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न तयारच नाही व्हायला पाहिजे, आणि तो म्हणतो तयार झाला म्हणजे तो खोटं बोलू लागला. पण तो खोटं बोलला नाही, त्यानं दाखवलं की इंटरफरन्स पॅटर्न तयार होतो. मग कसा तयार झाला? लक्षात घ्या, त्याच्या एक्सपेरिमेंटला जरी डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणत असले तरी त्यानं स्लिट कधीच वापरल्या नव्हत्या. त्यानं पिन होल वापरली होती. होल, पिन सारखे बारीक होल, विच हॅव अ सेंटर ॲज अ व्हाईट लाईट. याच्यातून येणारे लाईट आहेत का, हे जास्त नाही, रेक्टँग्युलर असतं. त्याच्यामुळे सोर्सेस जास्त ॲपियर होतात, कारण कॉर्नर जास्त असतात, व्हर्टेक्स जास्त असतात. याला व्हर्टेक्सच नसतं सर्कलला. त्याच्यामुळे याच्यातून येणारा लाईटचा सेंटर पॉईंट कोणता असतो? व्हाईट लाईट असतो. कलर जरी असले ना, सेंटर काय असतो? व्हाईट लाईट. त्याच्यामुळं ब्राईट आणि डार्क पॉईंट तयार झाले. यंगनं जर का स्लिट वापरली, तुम्ही म्हणताल मग त्याला डबल स्लिट एक्सपेरिमेंट का म्हणतात? तो यंग्स एक्सपेरिमेंटच होता, आपण त्याला नाव दिलं यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. त्याने डबल स्लिटचा केलाच नव्हता, त्याने डबल पिन होलचा केला होता. पिन सारखं होल असतं बारीक, त्याच्यामुळे त्याला पिन होल म्हणतात. कळलं का? त्यानं जो एक्सपेरिमेंट केला तो पिन होल होता, डबल स्लिट कधीच नव्हता. त्याच्यामुळे आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न ऑब्टेन झाला. जर त्यानं स्लिट वापरल्या असत्यानं तो क्रोमॅटिझमचा प्रॉब्लेम क्रिएट झाला असता आणि वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळे ब्राईट आणि डार्क पॉइंट तयार झाले असते, जे की तयार झाले नाही. समजलं इथपर्यंत? आणि प्रश्न तयार व्हायला पाहिजे तुम्ही काय शिकलात आणि काय शिकता याच्यामध्ये. तिसरं, इंटरफरिंग waves should have same amplitude. जे इंटरफरिंग वेव्ह आहेत त्यांची अँप्लिट्यूड कशी पाहिजे? सेम. व्हाय? as they consider they have a different amplitudes. As they have a different amplitudes, when crest fall on a trough and trough fall on a crest, then bright fringe will appear. Which fringe will appear? Dark. जर का क्रेस्ट वर ट्रफ फॉल झालं, ट्रफ वर क्रेस्ट फॉल झालं, तिथं डार्क पॉइंट येतो. आता याची वेवलेंथ वेगळी, याची वेवलेंथ वेगळी. याची वेवलेंथ A1 आहे, याची वेवलेंथ A2 आहे. मग त्या डार्कची वेवलेंथ किती असेल? A1 मायनस A2. आणि त्याची इंटेन्सिटी काय असेल? A1 मायनस A2 स्क्वेअर. Is it 0? So it is not exactly dark point. त्याची इंटेन्सिटी 0 नाही म्हणजे तो एक्झॅक्टली डार्क पॉइंट नाही, आणि एक्झॅक्टली डार्क पॉइंट नाही म्हणजे थोडा ब्राईट आहे. मग वरचा ब्राईट आहे, हाही ब्राईट आहे. कुठे इंटरफरन्स पॅटर्न? वेअर इज द इंटरफरन्स पॅटर्न? आहे का? इंटरफरन्स पॅटर्न मीन्स व्हॉट? We get alternate dark and bright points. Such pattern is called interference pattern. Here is no dark point because two wavelengths are different. Imagine two wavelengths are same. Intensity is equal to, and intensity 0 means no light, and no light means darkness, and darkness means dark point.
and contrast between the dark and bright is maximum, so it is a interference pattern. So we need interfering waves should have same amplitude to obtain steady interference pattern. समजलं? amplitude वेगळ्या नाहीत म्हणजे सेम आहेत म्हणजे जिथं क्रेस्टवर ट्रफ पाडणारे ट्रफवर क्रेस्ट पाडणारे ते एकमेकाला करेक्टली कॅन्सल करणारे. बघा 2/2 आलं कॅन्सल होतं 1 येतं. 2/2.1 आलं 1 येत नाही. येतं त्याचं उत्तर 1 नाही येत म्हणजे सेम नाही ना. मग तसं एकमेकाला कॅन्सलच करणार ना. आणि कॅन्सल करणार म्हणजे तो ब्राईट पॉइंट आहे डार्क नाहीच आहे. डार्क नाही म्हणजे तो इंटरफरन्स पॅटर्नच नाही म्हणायला तुम्ही म्हणू शकता. कंपॅरेटिव्हली आहे पण मग आपली जी डेफिनेशन इंटरफरन्स पॅटर्नची ती इंटरफरन्स पॅटर्नची डेफिनेशनच बदलली ना. डार्क आणि ब्राईट नाहीच आहे ना. ऍट सेंटर इंटेन्सिटी मस्ट बी 0 आणि 4i 4 टाइमिंग सेम असल्यावर बरं का ही वेगळीच असेल आणि ती वेगळीच असेल. कळलं? कोणाला काय अडचण? एखादी लाइटिंग आहे समजा तो लाईट बंदच होत नाही चालूच राहतो नुसता थोडा डिम होतो त्याला आपण लाइटिंग म्हणू. कम्प्लिटली बंद व्हायला पाहिजे. आता उदाहरणार्थ एक LED असती ना ऍडव्हर्टाइज साठी एखाद्या शॉपचं नाव असतं. आता नाव आहे समजा आता एक किंवा तुमच्या वॉच मध्ये 5 आहे तर तुम्हाला सांगितलं ना कसं असतं. समजा इथले LED बंदच नाही झाली चालूच राहिली तर वाटेल का 5 वाजले. तुम्हाला असं 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 करून पाहावं लागेल एक्झॅक्टली किती वाजले आणि तरी पण दुसऱ्या घड्याळीत कंपॅरिझन करावं लागेल. आणि जर तुम्हाला ही घड्याळ सोडून दुसरीच पाहावं लागती तर मग ही कामाची काय. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं तुम्ही असं म्हणू शकत नाहीत की तो थोडा आहे तर थोडा नाही ना पाहिजे आपल्याला एक्झॅक्टली पाहिजे. इंटरफरन्स लिहिलंच काय स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न क्लिअर इंटरफरन्स पॅटर्न. कॉन्ट्रास्ट असा पाहिजे की एक्झॅक्टली. समजलं? किती पॉइंट बघितले आपण? 3. समजले ना सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे नक्की विचारा. असला तर काय शिकताय तुम्ही? स्क्रीनवर काय पाहिजे तुम्हाला? इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे. ब्राईट आणि डार्क पॉइंट्स पाहिजेत. 4था स्लिट्स जे असतात ते शुड बी नॅरो अरुंद पाहिजे. अरुंद म्हणजे हे असं अरुंद याला म्हणतात ब्रॉड. पहिली जी ट्रेन होती ना ती नॅरो गेज होती. आताची जी ट्रेन आहे ना ती ब्रॉड गेज आहे. नॅरो गेज म्हणजे 2 ट्रॅक खूप जवळ असतात आणि ब्रॉड गेज म्हणजे त्या लांब असतात. जवळ असल्यानं स्पीड नाही वाढवता येत कारण चाक एकमेकाच्या खूप जवळ असतात ना. ब्रॉड असले की स्पीड वाढवता येते. मग हे नॅरो पाहिजेत ब्रॉड नाही पाहिजे. आता नॅरो आणि ब्रॉड असते तर काय होतं याच्यासाठी आपण एक इव्हेंट आठवू मग तुमच्या लक्षात येईल. पावनखिंड सगळ्यांना माहिती